हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंद असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 7, सब्जेक्ट आहे जनरल सायन्स. चॅप्टर नंबर 8 आपलं सुरू आहे, जे आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. त्यामधील हा तिसरा व्हिडिओ. मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक व शेअर करा. चॅप्टर नंबर 8 स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. मित्रांनो, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचं हे आपलं थर्ड आणि शेवटचं लेक्चर आहे. त्याआधीचे तुम्ही 2 व्हिडिओ लेक्चर पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही पाहू शकता. त्या लेक्चर्समध्ये आपण नेमकं काय अभ्यास असतं ते आपण थोडक्यात रिमाइंड करूया. इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय ते आपण पाहिला. देर आर 2 चार्जेस, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, अँड बोथ आर अपोजिट चार्जेस, नाही का? हे आपण अभ्यासलं होतं. त्याचप्रमाणे मित्रांनो, हा एक्सपेरिमेंट ग्लास रॉड अँड प्लॅस्टिक रॉड यांच्यामध्ये रिपल्शन केव्हा होतं, त्याचप्रमाणे अट्रॅक्शन जे आहे ते केव्हा होतं ते आपण पाहिलं होतं. 2 रॉड्स कॅरिंग सिमिलर चार्जेस पुश इच अदर अवे, नाही का? तेच म्हणजे थोडक्यात काय रिपल्शन होतं. आणि 2 रॉड्स कॅरिंग अपोजिट टाईप्स ऑफ चार्जेस गेट पुल टुवर्ड्स इच अदर, म्हणजेच अट्रॅक्शन. हे आपण पाहिलं होतं मित्रांनो. त्याचप्रमाणे मित्रांनो, व्हॉट इज द ओरिजिन ऑफ ॲन इलेक्ट्रिक चार्ज, हे सर्वात महत्त्वाचं. इलेक्ट्रिक चार्ज नेमका कसा निर्माण होतो ते आपण पाहिलं होतं. आणि स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय हे याच्यातनंच आपल्याला काय वाटतं. पुन्हा एकदा आठवण करून देतो बघा मित्रांनो. कोणतेही 2 पार्टिकल्स असतील, कोणतेही 2 ॲटम्स असतील, त्यांच्यामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो सेम असतो, म्हणून ते न्यूट्रल असतात, हे आपल्याला माहिती आहे. आणि स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे नेमकं काय, लगेच तिथेच निर्माण होणारा इलेक्ट्रिक चार्ज. मग ते फ्रिक्शन असेल किंवा एकमेकांवर आपण घासले असतील. आता हे 2 समजा पार्टिकल आहेत, एकमेकांवर घासल्यामुळे नेमकं काय झालं बघा. हे निगेटिव्ह चार्ज जे ते याच्यावरती आलेले आहेत, नाही का? म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज झाला आणि हा निगेटिव्ह चार्ज झाला. याचा आपण अभ्यास केला होता. आणि हा चार्ज जो आहे तो स्टॅटिक, स्थिर असतो, हा फ्लो होत नाही. आता हे काही कंडक्टर नाही आहेत, नाही का? हे कंडक्टर आहेत, त्यामुळे हा इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तो तिथेच निर्माण झाला, तो फ्लो होऊ शकला नाही, या पद्धतीने फ्लो होऊ शकला नाही. म्हणूनच या आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी नाव दिलं या चॅप्टरला. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे तिथे असणारा, स्थिर असणारा इलेक्ट्रिसिटी असं आपण म्हणतो. याचा आपण अभ्यास केला मित्रांनो. पुढे बघूया. त्याचप्रमाणे बरेचसे एक्सपेरिमेंट या चॅप्टरमध्ये आहेत, ते आपण अभ्यासले. फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी याचाही आपण अभ्यास केला. द इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय फ्रिक्शन इज कॉल्ड फ्रिक्शन इलेक्ट्रिसिटी. कोणते 2 वस्तू एकमेकांवर घासल्या, रब केल्या, रबिंग ॲक्शनमध्ये आल्या तर फ्रिक्शन इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. आणि याच्याशीच रिलेटेड आता आपला पुढचा जो टॉपिक आहे तो आपण पाहणार आहोत, आणि तो आहे त्या मित्रांनो अजून पण आपण कॉम आणि टॅपचे सुद्धा आपण एक्सपेरिमेंट जे आहेत ते अभ्यासलेले आहेत. पुढचा टॉपिक जो आपण घेणार आहोत तो अतिशय इंटरेस्टिंग आहे, तो बघूया मित्रांनो आपण. ह्या सर्व आपला अभ्यास झालेला आहे. आपलं थर्ड लेक्चर जे आहे ते सुरू करणार आहोत आपण आता. ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज. We have experienced clouds, thunder and lightning. Sometimes we hear or read that lightning struck a tree or a building and some people or animal were killed. How does this happen? How can we prevent such injury or death? आता मित्रांनो, आत्ताच पावसाळा गेला आहे, तुम्ही याचा अनुभव घेतला असेल, नाही का? वेगवेगळ्या प्रकारे मोठमोठ्या प्रमाणात विजा होतात किंवा ढगांचा कडकडाट होतो. इव्हन आपण असं ऐकतो सुद्धा, इथे आपल्याला दिलेलंसुद्धा वी हिअर, आपण ऐकतो बातम्यांमध्ये असेल किंवा आपल्या नातेवाईकांकडून, मित्रांकडून ऐकतो, किंवा आपण रीडसुद्धा केलेलं आहे न्यूजपेपरमध्ये की विजा पडून बरीचशी माणसं जी आहेत किंवा जनावरं जी आहेत ती दगावली, की मोठं नुकसान झालं आहे, नाही का? किंवा इंजुरी जी झालेली असेल किंवा या डेथपासून वाचता कसं येईल त्याचा आपण अभ्यास आपण आज करणार आहोत. What is that actually happens when there is lighting in the sky and when lightning strikes the earth? मग नेमकी ही विजा जी आहेत या नेमकी आकाशात ही कशी चमकते किंवा जमिनीवर वीज जी आहे ती नेमकी कशी पडते, त्याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. अर्थात मित्रांनो, आपल्या इयत्तेपुरता तो मर्यादित असणार आहे, तरी आपण जास्तीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता लाईटनिंग म्हणजे नेमकं काय मित्रांनो? मराठीत आपण म्हटलं तर त्याला आपण वीज चमकणे असे म्हणतो, नाही का? वीज चमकणे म्हणजे काय, तिथे नेमकं काय होतं? ॲटमॉस्फिअर्समध्ये सुद्धा इलेक्ट्रिक चार्ज तयार होतो. लाईटनिंग इज नथिंग बट इलेक्ट्रिक चार्ज. वी नो इलेक्ट्रिक करंट. लाईटनिंग म्हणजे थोडक्यात आपल्याला म्हणता येईल इलेक्ट्रिक करंट आपल्याला म्हणता येईल. आता हे नेमकं ॲटमॉस्फिअरिकमध्ये नेमकं कसं निर्माण होतं? वेअर एअर अँड क्लाउड्स रब अगेन्स्ट ईच अदर. मित्रांनो, एअर आणि क्लाउड जे आहेत हे एकमेकांमध्ये घासले जातात, एकमेकांमध्ये त्यांचं घर्षण होतं, नाही का? म्हणजे थोडक्यात काय आपल्याला सांगता येईल,
आता एअरमध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला काय सांगता येईल, किंवा जे क्लाउड्स आहे त्यामध्ये काय असणार आहे, आईस क्रिस्टल असणार आहे, वॉटर ड्रॉपलेट्स असणार आहे, किंवा एनी एअर पार्टिकल्स आर फ्रिक्शन टू इच अदर, ते एकमेकांशी घासले जातात. त्यामुळे हा जो चार्ज आहे तो तयार झालेला आपल्याला दिसतो. आणि या चार्जमुळेच मित्रांनो आपण बघितलं फ्रिक्शनमुळेच इलेक्ट्रिक चार्ज निर्माण होतो, आणि या चार्जमुळे मग तिथे सुद्धा इलेक्ट्रिसिटी जी थोडक्यात म्हणता येईल आपल्याला ती तयार होते. आता इथे आकृतीत दाखवलं आहे बघा मित्रांनो, हे जे क्लाउड्स आहेत यामध्ये बघा मोठ्या प्रमाणात इथे हा पॉझिटिव्ह चार्ज वरच्या बाजूला तयार झाला आहे आणि खालच्या बाजूला निगेटिव्ह चार्ज तयार झाले दिसतात. ही आकृती आपल्याला दाखवते बघा, झूम करून सुद्धा ती दाखवता येईल तुम्हाला. या पद्धतीने पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज जे आहेत हे क्लाउड्समध्ये सुद्धा तयार झालेले आहेत. आणि वी नो एअर इज द पुअर कंडक्टर. आता माध्यम तर नाही आहे, परंतु काही वेळेस जर समजा इलेक्ट्रिक चार्जचा मोठा तिथे मोठा साठा जर तिथे तयार झाला असेल तर मात्र इट स्टार्ट्स टू फ्लोईंग टुवर्ड्स द ग्राउंड इन द स्टेजेस. मित्रांनो ज्यावेळेस खूपच मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक चार्ज जो आहे, निगेटिव्ह चार्ज जो आहे या ढगांच्या बॉटममध्ये जर तयार झाला, मग मात्र तो इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तो फ्लो होऊ लागतो. कारण काय, एअरसुद्धा काही वेळेस नॉट गुड बट दिस इज द पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असं आपल्याला म्हणता येईल. ओके मित्रांनो, the science behind lightning and lightning strike is complicated. Let us therefore consider a cloud in the sky with a negatively charged बेस अबाउट द प्लेन ग्राउंड. म्हणजे इथे मित्रांनो बघितलं जर आपल्या लक्षात येईल तर क्लाउड जो आहे हा निगेटिव्हली चार्ज इथे झालेला दिसतोय आणि बेस जो आहे तो पॉझिटिव्हली चार्ज आहे. म्हणजे नेमकंच काय झालं, इथे ऑपोजिट चार्ज जो आहे तो तयार झाला, आणि ऑपोजिट जर चार्ज तयार असेल तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असतं, हे आपण शिकलो आहे. इथे आपल्याला तेच दिले बघा, वेन दिस निगेटिव्ह चार्ज ऑन द बॉटम ऑफ द क्लाउड बिकम्स मच लार्जर दॅन द चार्ज ऑन द ग्राउंड. आणि हा जर चार्ज जो आहे, जो निगेटिव्ह चार्ज आहे, हा जर समजा खूपच जास्त प्रमाणामध्ये जर इथे तयार झाला, मग मात्र मित्रांनो तो फ्लो होऊ लागतो. कोणत्या दिशेने फ्लो होऊ लागणार, ऑब्वियसली तो अर्थच्या दिशेने जो तो फ्लो होऊ लागतो. अर्थातच त्याचं माध्यम असणार आहे, रेनी सीजनमध्ये हे होतं, वॉटर असू शकतं किंवा एअर जो आहे तो असू शकतो. ओके, पुढे बघूया. दिस हॅपन्स व्हेरी फास्ट इन मच लेस दॅन अ सेकंड. आता मित्रांनो ही क्रिया जी एवढी फास्ट असते की अतिशय एका सेकंदामध्ये ती इलेक्ट्रिसिटी चार्ज आहे किंवा लाईटनिंग आहे ती जमिनीवर येत येऊ शकते. आणि लाईटनिंग झाल्यानंतर, वीज पडल्यानंतर आपण नक्की त्याचा आवाज ऐकलेला असेल, मोठ्या प्रमाणात त्याचा आवाज येतो. त्याचप्रमाणे हीट, लाईट अँड साऊंड एनर्जी आर प्रोड्यूस अलॉंग विथ इलेक्ट्रिक करंट. आता हीट तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, एखाद्या ठिकाणी जर समजा वीज पडलेली असेल तर तिथले जे झाडं झुडपं जे आहेत ते पूर्णपणे राख झालेली दिसतात, म्हणजेच काय उष्णता निर्माण झालेली असते. लाईट तर आपण डोळ्यांनी पाहतो, कारण की ढगातल्या ढगातसुद्धा आपण वीज चमकताना पाहिलेली आहे. आता ढगातल्या ढगात नेमकी कशी वीज चमकते तर हे आपल्याला इथे उदाहरण दिलेलं आहे बघा. इथे जो आहे तो पॉझिटिव्हली चार्ज वरच्या बाजूला जे क्लाउड्स आहेत त्याच्या वरच्या बाजूला पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि खालच्या बॉटमला जो निगेटिव्हली चार्ज आहे. अर्थातच यांच्यामध्ये पण अट्रॅक्शन होतं आणि इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तो तयार होतो आणि मग ती सुद्धा आपल्याला वीज चमकताना किंवा लाईटनिंग घडताना आपल्याला इथे दिसून येते. ओके, थर्ड काय तयार झाले बघा, इथे आपल्याला सांगता येईल हीट आहे, लाईट आहे, त्याचप्रमाणे साऊंड एनर्जी आर प्रोड्यूस अलॉंग विथ द इलेक्ट्रिक करंट. हीट पाहिली, लाईटही आपल्याला दिसतो, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात आवाजसुद्धा येतो. सो साऊंड एनर्जी इज ऑल्सो प्रोड्यूस, हेच आपल्याला इथे सांगता येईल. ओके, पुढचं बघूया मित्रांनो, अ लाईटनिंग स्ट्राईक. नेमकी वीज जी आहे ती कशी पडते बघा. यू प्रॉबेबली नो दॅट व्हेन देर आर इलेक्ट्रिसिटी चार्ज क्लाउड्स इन द स्काय. आपण आताच पाहिलं की इलेक्ट्रिक चार्ज क्लाउड्स जे असतात ते स्कायमध्ये असतात अँड इलेक्ट्रिकली इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स अ टॉल बिल्डिंग ऑर ट्री. व्हेन लाईटनिंग strikes an opposite electric charge is generated on the roof of a building or the top of a tree by induction. मित्रांनो इथे आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक निगेटिव्ह चार्ज जो आहे तो ढगांच्या किंवा क्लाउडच्या बॉटममध्ये आहे आपण बघतोय. मग त्याचवेळी जमिनीमध्ये जो आहे तो आपल्याला दिसून येईल या पद्धतीने पॉझिटिव्ह चार्ज, उंच टेकडे असतील किंवा एखादी बिल्डिंग असेल, बिल्डिंगच्या रूफ म्हणजे टॉपला जे आहे तो पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि इथे
झाड दाखवले बघा, झाडाच्या वरच्या टोकाला सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज जो येतो अर्थात बाय इंडक्शन तयार होतो आणि त्यामुळे काय होतं, एक निगेटिव्ह चार्ज एक ऑपोजिट चार्ज काय होणार आहे, अट्रॅक्शन होतं आणि वीज जी आहे ती मग आपण म्हणतो की उंच जी वस्तू आहे म्हणजे बिल्डिंग असेल, टॉवर असेल किंवा झाड असेल त्या ठिकाणी आपल्याला लाईटनिंग स्ट्राईक झालेली आपल्याला दिसून येते. हेच आपल्याला इथे मित्रांनो सांगितलेलं आहे. When lightning strikes, an opposite electric charge is generated on the roof of a building or the top of tree by induction. Due to the attraction between the opposite charges on the cloud and lightning, the charge on the cloud flows towards the building. This is called lightning strike. म्हणजेच काय मित्रांनो, एखाद्या बिल्डिंगवरती पॉझिटिव्ह चार्ज असेल, वरती निगेटिव्ह चार्ज आहे, तो नेमका काय होतो तर तो त्याला अट्रॅक्ट करतो आणि ती वीज जी आहे ती जमिनीवर असेल, झाडावर असेल किंवा बिल्डिंगवर पडलेली आपल्याला दिसून येते. आय होप मित्रांनो हा टॉपिक तुम्हाला कळाला असेल. पुढे बघूया, यूज युअर ब्रेन पॉवर. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं. ते बघूया आपण. काय प्रश्न दिला आपल्याला, व्हॉट काइंड ऑफ डॅमेज इज कॉज बाय लाईटनिंग स्ट्राईक. मित्रांनो बरंचसं नुकसान जे होतं ते आपल्याला म्हणता येईल देर इज अ ग्रेट डॅमेज टू द ट्रीज, बिल्डिंग नाही का, ट्रीज आर बर्न प्रॉपरली आर डिस्ट्रॉय आपल्याला सांगता येईल. आपण मित्रांनो हे लक्षात ठेवतो, ज्यावेळेस विजा चमकतात त्यावेळेस आपल्याला आपले घरचे पालक सांगतात की इलेक्ट्रिकली इक्विपमेंट जे आहेत आपल्या घरातले ते बंद करा नाही का. ते कधी कारण काय होतं, ते इलेक्ट्रिकली इक्विपमेंट जे आहेत इन द हाऊस बिकम युजलेस, म्हणजे ते खराब होऊ शकतात. हे अशा बऱ्याच पद्धतीने नुकसान जे आहे ते आपल्याला मित्रांनो झालेलं दिसून येते. पुढे बघूया, व्हॉट मेजर्स विल यू टेक द प्रिव्हेंट द डॅमेज कॉज बाय लाईटनिंग. आता नेमकं आपण तर मित्रांनो बिल्डिंग जी आहे ती आपल्याला प्रिव्हेंट करण्यासाठी त्यावरती आपल्याला लाईटनिंग कंडक्टर जे आहेत हे जर बसवले तर त्यापासून आपण बचाव जो आहे किंवा डॅमेज जो आहे ते कमी करू शकतो असं आपल्याला यामध्ये सांगता येईल. मित्रांनो पुढे काय दिलं आहे बघूया, do you know, due to the tremendous heat and light generated by lightning, a chemical reaction occurs between nitrogen and oxygen in the air. मित्रांनो ज्यावेळेस या पद्धतीने हीट आणि लाईट जनरेट होतो म्हणजे लाईटनिंग होते त्यावेळेस नेमकं काय होतं, त्यावेळेस केमिकल रिॲक्शन होते बिटवीन नायट्रोजन अँड ऑक्सिजन अँड प्रोड्यूस द नायट्रोजन ऑक्साईड गॅस अँड विच इज द व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. ॲक्च्युली तो आपल्यासाठी खूप चांगला आहे. कारण काय होतं, इट मिक्स विथ द रेन वॉटर अँड डाऊन टू द अर्थ. तो जो गॅस आहे किंवा नायट्रोजनचे ऑक्साईड्स आहेत हे मिक्स होतात आणि ते जमिनीवर येतात आणि जमिनीवर आल्यानंतर काय होतं तर त्यामुळे आपल्याला जमिनीला जे आहे ते नायट्रोजन जो आहे तो मिळतो नाही का. आपण नायट्रोजन फिक्सेशन ऐकलेलं असेल तर नायट्रोजन मिळाल्यामुळे सॉईल दस इम्प्रूव्हिंग इट्स फर्टिलिटी, त्याची सुपीकता जी आहे जमिनीची सुपीकता वाढते. एका प्रकारे जमिनीला खत मिळतं. मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये आपण पिकं घेतो, वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉप्स जे आहेत ते आपण घेतो, त्यासाठी काय गरजेचं असतं, नायट्रोजन खूप इम्पॉर्टंट असतो. नायट्रोजन तर वातावरणात भरपूर आहे परंतु तो नायट्रोजन वनस्पती घेऊ शकत नाही. मग तो कसा घेतो तर नायट्रोजन त्याच्या ऑक्साईडच्या रूपामध्ये तो घेत असतो आणि केमिकल रिॲक्शन झाल्यामुळे हा नायट्रोजन आणि ऑक्सिजन जमिनीवर येतो आणि त्यापासून नायट्रिक ऑक्साईड्स वगैरे तयार होतात की जे आपल्या क्रॉपसाठी अतिशय इम्पॉर्टंट असतात. त्यामुळे मित्रांनो हा आता आपला फायदाच असतो. ओके, सेकंड बघूया, ड्यू टू द एनर्जी ऑफ लाइटनिंग द ऑक्सिजन इन एअर इज कन्व्हर्टेड इन टू ओझोन. मित्रांनो जो ऑक्सिजन आहे तो जो आहे या लाईटनिंगमुळे कन्व्हर्ट होतो ओझोनमध्ये. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन O2 आणि ओझोन जो आहे तो आहे O3 नाही का. म्हणजे O2 जो आहे O2 इज कन्व्हर्टेड इन टू O3 आणि वी नो ओझोन आपल्याला काय काम करतो आहे, द हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहे हे जे आपल्या सूर्यापासून येतात ते थोपवण्याचं काम तो करतो. ॲक्च्युली अल्ट्राव्हायोलेट जे रे आहेत ते प्रत्येक सजीवासाठी जोही समजा लिव्हिंग थिंग आहे त्यासाठी तो अतिशय घातक असतो. मग ते वनस्पती असू देत किंवा प्राणी असू देत, त्यासाठी हे अल्ट्राव्हायोलेट जे आहेत रेज जे आहेत ते हार्मफुल असतात आणि ते अडवण्याचं काम जो आहे हा ओझोन जो आहे तो करत असतो. आणि हा ओझोन कसा तयार होतो, ज्यावेळेस लाईटनिंग होते त्यावेळेस ऑक्सिजन इन द एअर इज कन्व्हर्टेड इन टू ओझोन. मित्रांनो तुम्ही पुढे शिकणार आहात, ओझोन जो आहे याचं हा कसा तयार झाला आहे तर ऑक्सिजनच्या 3 ॲटम्सपासून तो तयार झाला आहे आणि ऑक्सिजनचा मॉलिक्यूल काय आहे O2 आहे, तो O2 पासून O3 तयार होतो, ओझोन तयार होतो. म्हणजे थोडक्यात काय,
ही एक लेअर तयार होते आणि आपला बचाव करते सगळ्या सजीवसृष्टीचा, नाही का. हा बचाव करते, म्हणजे हा सुद्धा आपला एक फायदा आहे. लक्षात ठेवा, या लाईटनिंगमुळे काय होतं, ओझोन जो आहे तो तयार होतो. ओझोन वायूबद्दल तुम्ही ऐकलं असेल. ओझोन वायू अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहे ते थोपवतो. ओके मित्रांनो, पुढे बघूया. आय होप तुम्हाला हा पॉईंटही कळाला असेल. पुढे आहे लाईटनिंग कंडक्टर. मित्रांनो, हा सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. द लाईटनिंग कंडक्टर इज डिव्हाइस यूज फॉर प्रोटेक्शन फ्रॉम लाईटनिंग स्ट्राईक. आता मित्रांनो, हा डिव्हाइस जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे लाईटनिंग स्ट्राईक जो आहे त्यापासून प्रोटेक्शन करण्याचा. आता हा डिव्हाइस नेमकं काय, जर तुमच्या आजूबाजूला मोठमोठ्या बिल्डिंग असतील तर तुम्ही बघा या पद्धतीने तिथे टॉवरसारखं अँटिनासारखा एक असा धातूचा एक धातूची पट्टी असते. इकडे बघितलं तर या पद्धतीने एक भाल्यासारखा एक आकार असतो किंवा एक धातू असतो आणि त्याला या पद्धतीने तारा ज्यात जोडलेले असतात. आता हा नेमकं काय करतो, हा असतो पॉझिटिव्हली चार्ज, आणि जे इलेक्ट्रिक चार्ज फ्लो होतो लाईटनिंगमध्ये तो नेमका याच्याकडे ॲट्रॅक्ट होतो. आणि ॲट्रॅक्ट झाल्यामुळे तो नेमका काय होतो बघा. याची आपण कन्स्ट्रक्शन जे आहे ते नेमकं ते बघूया, नेमकं काय आहे याच्यामध्ये ते आपण बघूया. मग त्याचे उपयोग तुम्हाला सांगतो. इट कन्सिस्ट अ लॉंग कॉपर स्ट्रीप विथ वन एंड. आता एक एंड जो आहे याचा बघा, हा जर बघितलं ही कॉपरची स्ट्रीप आहे, थोडक्यात सांगता येईल कॉपरची पट्टी आहे. आणि हिची रचना जर बघितली आपण तर कशा पद्धतीने दिस एंड इज ॲट द हायेस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग. हा जो त्याचा वरचा एंड आहे या पद्धतीने बिल्डिंगच्या सर्वात वरती जो तो लावला जात असतो. द अदर एंड ऑफ द स्ट्रीप इज कनेक्टेड टू द प्लेट ऑफ कास्ट आयर्न. आणि शेवटचा जो एंड आहे त्याचा जर बघितला, ही बघा या पद्धतीने गेलेली आहे बिल्डिंगला पूर्ण ती खालीपर्यंत गेली. आणि इथे बघा एक पिट इज डग इन द ग्राउंड, एक खड्डा तयार केला आहे. आणि इथे जी आहे ही प्लेट ऑफ कास्ट आयर्न, म्हणजे थोडक्यात बीड आपण म्हणतो ना त्याला, मेटल, त्याची प्लेट जी आहे ती खाली बसवली असते. मग यामुळे नेमकं होतं काय, ही कॉपरची प्लेट आहे. यू नो द कॉपर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यामुळे इथे लाईटनिंग पडल्यानंतर म्हणजे ती स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेते, कारण की कॉपर जो आहे तो गुड कंडक्टर आहे. तो केल्यानंतर ती फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स, एका सेकंदाच्या काही भागांमध्येच ही जी इलेक्ट्रिसिटी किंवा लाईटनिंग पडलेली असेल ती याद्वारे या पद्धतीने ती कुठे येते तर या खड्ड्यामध्ये येते. जो हा खड्डा केला आहे त्यामध्ये येते. आता यामध्ये नेमकं काय असतं ते आपण बघूया. अ पिट इज डग इन द ग्राउंड, कोल अँड सॉल्ट आर फिल्ड इन टू द पिट अँड द आयर्न प्लेट इज प्लेस्ड. म्हणजे मित्रांनो, ही जी आयर्न प्लेट्स आहे ती खड्ड्यामध्ये बसवली असतील आणि त्यामध्ये सॉल्ट आणि कोल जो आहे म्हणजे कोळसा आणि मीठ जे आहे ते टाकलेलं असतं. त्याप्रमाणे देर इज ऑल्सो प्रोव्हिजन फॉर पोरिंग वॉटर इन टू इट. त्यामध्ये पाणी जाण्याची सुद्धा सोय केलेली असते, नाही का. दिस हेल्प टू स्प्रेड द इलेक्ट्रिक चार्ज क्विकली इन टू द ग्राउंड अँड प्रिव्हेंट द डॅमेज. म्हणजे समजा इलेक्ट्रिसिटी जी आहे किंवा लाईटनिंग जी आहे इथे समजा पडलीच, नाही का, तर हा इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तो पटकन म्हणजे एवढ्या पटकन तर एका सेकंदाचा काही भाग, फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स, ही जी लाईटनिंग आहे ती पटकन या तांब्याच्या किंवा कॉपर पट्टी जी आहे तिच्यामार्फत येते, जमिनीत जाते. जमिनीत झाल्यामुळे काय होतं, इथे असते कोल अँड सॉल्ट, त्यामुळे ती स्प्रेड होते आणि पूर्णपणे ती ग्राउंडमध्ये जी होते ती पसरली जाते. अर्थातच त्यामुळे होणारं नुकसान जे ते टळलं जातं अँड प्रिव्हेंट द डॅमेजपासून आपण वाचू शकतो. त्या बिल्डिंगला किंवा आजूबाजूचा जो प्रदेश आहे त्यामुळे तो वाचतो असं आपल्याला सांगता येईल. बघूया पुढे काय. Whenever an electrically charged cloud passes over the building, the electric charge flow towards the building are conducted into the ground through the copper strip. म्हणजे समजा इलेक्ट्रिक चार्ज जो आहे हा जो ढगावरनं किंवा ढग इमारतीवरून जातात, इमारतीकडे प्रवाहित होणारे जे चार्जेस आहे हे या कॉपर स्ट्रीपकडे काय होतात येतात आणि ते जमिनीमध्ये पोहोचवले जातात. त्यामुळे काय होतं, आपल्या बिल्डिंगचं जे आहे नुकसान जे आहे ते टळतं. थोडक्यात आपल्याला इथे सांगता येईल, the ground through the copper strip and damage to the building is prevented when such lightning conductor earthing is fixed on the tall building. मित्रांनो, अर्थिंग शब्द तो तुम्ही ऐकलेला आहे, नाही का. थोडक्यात एक प्रकारची अर्थिंगच केलेली असते. आपल्या घरामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं, जर फिटिंग केलेली असेल तर जास्त प्रमाणात जर समजा इलेक्ट्रिसिटी आली तर त्यासाठी अर्थिंग केलेली असते. एक जी वायर आहे, घरामध्ये सुद्धा आपण अर्थिंग करतो, एखादी जी वायर आहे ती जमिनीमध्ये पुरलेली असते, तिथे कोल आणि सॉल्ट जो आहे तो टाकून ती अर्थिंग केलेली असते, जेणेकरून समजा घरामध्ये सुद्धा इलेक्ट्रिसिटी जास्त आली तर तिच्यापासून प्रिव्हेन्शन करण्यासाठी हीच अर्थिंग दिली असते. एका प्रकारे मित्रांनो ही अर्थिंगच असते. अर्थिंग म्हणजे काय तर थोडक्यात हाच प्रकार असतो.
एक जी धातूची वायर आहे, इलेक्ट्रिक अर्थिंगसुद्धा असते बघा, तीसुद्धा या पद्धतीने जमिनीमध्ये पुरली असते, जेणेकरून जास्त प्रवाह आला तर तो जमिनीमध्ये जाईल आणि होणारं नुकसान जे आहे ते टळू शकेल. हाच त्याच्या मागचा उद्देश असतो. ओके, you will get more information about how to get protection from lightning in the lesson on disaster management. पुढचे एक चॅप्टर आहे, त्यामध्ये याबद्दल थोडी आपल्याला जास्त माहिती त्यामध्ये घ्यायची आहे. पुढे काही आपल्याला प्रश्न दिले आहेत, त्यांचाही आपण अभ्यास करूया. वाय इज द अप्पर एंड ऑफ द बिल्डिंग कंडक्टर इज पॉइंटेड. तो मित्रांनो, जी आपण आत्ताच आकृती बघितली, हा पॉइंटेड का असतो, हा आपल्याला प्रश्न विचारला असला. आत्ताच आपण शिकलो, द अपोजिट इलेक्ट्रिक चार्ज डेव्हलप ऑन द पॉइंटेड अप्पर एंड ऑफ लाइटनिंग कंडक्टर देन पुल्स डाऊन द इलेक्ट्रिक चार्ज विथ ग्रेटर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्यामुळेच मित्रांनो हा पॉइंटेड असतो. याचं कारण काय, नेमकं काय सांगता येईल की हा इथे पॉइंटेड असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात अपोजिट इलेक्ट्रिक चार्ज जो येतो काय होतो, अट्रॅक्ट होतो, आणि जी पडणारी लाईटनिंग आहे ती पटकन याच्याकडे अट्रॅक्ट होते, आणि विथ अ फ्यू सेकंड्स हा इलेक्ट्रिक चार्ज किंवा ही लाईटनिंग जी ती जमिनीमध्ये येते. याचंच कारण आहे की तो अतिशय पॉइंटेड असतो. वाय आर कोल अँड सॉल्ट ॲडेड टू द पिट इन द ग्राउंड. जो जमिनीमध्ये खड्डा केलेला असतो त्याच्यामध्ये नेमका कोल आणि सॉल्ट जे ते का ॲड केलेलं असतं. द लाईटनिंग दॅट स्ट्राईक शुड इमिडिएटली स्प्रेड इन टू द ग्राउंड. म्हणजे हा जो लाईटनिंग आहे, अर्थात ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटी असते, ती लवकरात लवकर जमिनीमध्ये स्प्रेड होण्यासाठी तिथे आपण कोल आणि सॉल्ट जे आहे तो ॲड केलेला असतो. आय होप मित्रांनो हे चॅप्टर तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा, कमेंटही करा. आपण भेटूया पुढच्या चॅप्टरमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.